नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. बंगळुरू एर्नाकुलम इंटरसिटी एक्सप्रेसचे 9 डबे रुळावरून घसरून झालेल्या अपघातात 11 ठार तर 50हून अधिक जखमी. ग्रामीण भागातल्या शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न करणार मुख्यमंत्री. पाकिस्तानात पेशावरमधल्या मशिदीवर आत्मघातकी दहशतवादी हल्ला, 20 ठार तर 50 जखमी. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात शासकीय कृषी महाविद्यालय सुरू करणार एकनाथ खडसे. आणि 35व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 29 सुवर्ण पदकांसह महाराष्ट्र 4थ्या स्थानावर. आज होणार स्पर्धेची सांगता. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. बंगळुरू एर्नाकुलम इंटरसिटी रेल्वेगाडीचे 9 डबे रुळावरून घसरून झालेल्या अपघातात 10 जण ठार तर 50हून अधिक जण जखमी झाले आहेत. कर्नाटक आणि तामिळनाडूच्या सीमेजवळ असलेल्या अनेकल रोड आणि होसूर या स्थानकादरम्यान आज सकाळी 8च्या सुमाराला ही दुर्घटना झाली. या अपघाताचं वृत्त कळताच कर्नाटक सरकारनं तातडीनं मदतकार्य सुरू केलं. रेल्वे विभागानं बंगळुरू स्थानकात आणि अपघातस्थळी एक मदत कक्ष स्थापन केला आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या 3 तुकड्याही मदतकार्यात सहभागी झाल्या आहेत. अपघाताचं वृत्त मिळताच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू आणि रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या रेल्वे अपघातात मरण पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचं सुरेश प्रभू यांनी म्हटलं आहे. मृतांच्या कुटुंबियांच्या प्रत्येकी 2 लाख रुपयांचं तर गंभीर जखमींना 50,000 रुपये आणि किरकोळ जखमींना 20,000 रुपयांचं अर्थसहाय्य देण्याची घोषणा रेल्वेमंत्र्यांनी यावेळी केली. या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिल्याचं त्यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या रेल्वे अपघातातल्या मृतांबद्दल शोक व्यक्त केला आहे. दिल्लीमध्ये नवीन सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाल्यानं केंद्रीय मंत्रिमंडळानं दिल्लीतली राष्ट्रपती राजवट समाप्त करण्याची आज शिफारस केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दिल्लीतली राष्ट्रपती राजवट तात्काळ उठवली जावी असा निर्णय झाला. दिल्ली विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीतल्या 70 विजयी उमेदवारांची यादी निवडणूक आयोगानं जाहीर केल्यानंतर ही बैठक झाली. गेल्या वर्षी 14 फेब्रुवारीला दिल्लीचे तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर 17 फेब्रुवारीला दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. देशभर स्वाईन फ्लू पसरत चालल्याच्या पार्श्वभूमीवर H1N1 विषाणू संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारनं राज्य सरकारांना नवीन मार्गदर्शक तत्त्व जाहीर केली आहेत. आजाराची लक्षणं ध्यानात घेऊन आजाराची तीव्रता शोधून काढणं आणि त्याप्रमाणे रुग्णांची वर्गवारी करणं तसंच आवश्यकता भासल्यास त्यांना रुग्णालयात दाखल करणं याबद्दलच्या सूचना केंद्रानं केल्या आहेत. काल दिवसभरात देशात एकूण 24 जणांचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला. राज्यात या आजारानं आतापर्यंत 47 मृत्यू झाले आहेत. राज्यातली एकूण रुग्णांची संख्या 296 वर पोहोचली आहे. उत्तर प्रदेशात 53 रुग्णांवर औषधोपचार सुरू आहेत. तेलंगणमध्ये 39 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. अहमदाबाद तसंच अमृतसरमध्येही स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळत आहेत. देशात 1984 साली झालेल्या शीख विरोधी दंगलीच्या फेरचौकशीसाठी केंद्रीय गृहमंत्रालयानं एका त्रिसदस्यीय विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. या दंगलीतल्या सर्व गंभीर गुन्ह्यांचे पुरावे तपासून आवश्यकता भासल्यास त्यावेळी शोध थांबलेल्या प्रकरणांचा तपास पुन्हा सुरू करायचे अधिकार या विशेष तपास पथकाला देण्यात आले आहेत. त्याशिवाय दोषींवर नव्यानं आरोपपत्रही दाखल करता येऊ शकेल. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये उसळलेल्या या दंगलीत 3,325 जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. दंगलीची सर्वाधिक झळ पोहोचलेल्या दिल्लीमध्येच यापैकी 2,733 जण मृत्युमुखी पडले होते. ग्रामीण भागातल्या शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. नागपूर इथं भारतीय विद्या भवनच्या 4थ्या शाळेचं उद्घाटन करताना ते बोलत होते. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचं ते म्हणाले. विज्ञान क्षेत्रात होणारे बदल भारतीय शिक्षण पद्धतीशी जोडून विद्यार्थ्यांची प्रगती होऊ शकते हे भारतीय विद्या भवननं दाखवून दिलंय असे कौतुकोद्गार त्यांनी काढले. नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि माजी खासदार बनवारीलाल पुरोहित याप्रसंगी उपस्थित होते. पाकिस्तानातली अस्थिरता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
आज पेशावरमधल्या शिया मशिदीत दहशतवाद्यांच्या आत्मघातकी पथकानं केलेल्या हल्ल्यात 20 जण ठार आणि जवळपास 50 जण जखमी झाले। आज दुपारच्या नमाजाच्या वेळेला हा हल्ला झाला। अजूनही काही अतिरेकी मशिदीत असून सुरक्षा रक्षकांबरोबर त्यांची चकमक सुरूच आहे। दुपारच्या नमाजाच्या वेळी 3 दहशतवादी या मशिदीत घुसले। त्यातल्या एका दहशतवाद्यानं आपल्या शरीरावरचे बॉम्ब उडवून दिले। दुसरा दहशतवादी सुरक्षा रक्षकांच्या गोळीबारात ठार झाला आणि तिसऱ्याला अटक करण्यात आली। बॉम्बस्फोट झाल्यानंतर परिसरात प्रचंड घबराट पसरली आणि लोक सैरावैरा पळू लागले। सगळीकडे धूर पसरल्यानं कुणालाच काही दिसणं अशक्य झालं। 2 आठवड्यांपूर्वी एका शिया मशिदीतच अतिरेक्यांच्या आत्मघातकी पथकानं केलेल्या हल्ल्यात 61 जणांना जीव गमवावा लागला होता। तर गेल्या वर्षी 16 डिसेंबरला एका शाळेवर झालेल्या हल्ल्यात 150 जण ठार झाले होते आणि त्यात 136 विद्यार्थ्यांचा समावेश होता। राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात शासकीय कृषी महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय झाला असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तांत्रिक सल्ल्यानं सर्वसमावेशक आराखडा तयार करावा अशी सूचना राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केली आहे। आज पुण्यात भोसले नगरातल्या महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेची 90वी बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली तेव्हा ते बोलत होते। आजच्या या बैठकीत 85 विषयांना मंजुरी देण्यात आली। मत्स्यशास्त्र, अर्थशास्त्र या विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करणं, मत्स्य विस्तार शिक्षण या विषयात आचार्य पदवी अभ्यासक्रम सुरू करणं, बारामतीच्या कृषी विकास प्रतिष्ठानात पशुसंवर्धन पदवी अभ्यासक्रम सुरू करणं, खेळाडूंकरता 5% जागा आरक्षित ठेवणं आदी विषयांचा यात समावेश आहे। कोल्हापूर महानगरपालिकेतल्या आर्थिक घोटाळ्यांविरोधात आज भारतीय जनता पार्टीनं धरणं आंदोलन केलं। महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून आतापर्यंत लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्या संगनमतातून अनेक आर्थिक घोटाळे झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला। त्यातच महापौरांना लाचखोरीबद्दल अटक झाली होती। विरोधी पक्ष नेत्यांवरही क्रिकेट सट्टा प्रकरणी गुन्हा दाखल आहे। यामुळे कोल्हापूरचं नाव बदनाम तर झालंच आहे, परंतु सामान्य नागरिकांची मोठी फरफट होतीये। या सगळ्याची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी महानगरपालिका बरखास्त करावी, तसंच घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश द्यावेत अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। प्रदूषण ही अतिशय गंभीर समस्या असून तिच्या निर्मूलनासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे। या संदर्भात विचारमंथन करण्यासाठी सह्याद्री वाहिनीनं पुढाकार घेतलाय। प्रदूषण आधुनिक युगाला भेडसावणारी एक सर्वव्यापी समस्या। जल प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, भूमी प्रदूषण, थेट सजीवांच्या आयुष्याला झाकोळून टाकणारी या समस्येचं गांभीर्य, दुष्परिणाम आणि संभाव्य उपायांवर प्रकाशझोत टाकणारी मुलाखत मालिका 11, 12 आणि 13 फेब्रुवारीला रात्री 9:30च्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर। नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज 57% मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज निवडणूक आयोगानं व्यक्त केला आहे। भाजपाचे आमदार गोविंद राठोड यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक घेण्यात आली। भाजपाचे डॉक्टर तुषार राठोड आणि काँग्रेसचे माजी आमदार हनुमंतराव पाटील बेट मोगरेकर या 2 मुख्य प्रतिस्पर्ध्यांमध्ये ही लढत आहे। सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रांवर रांगा लावल्या होत्या। एकूण 322 मतदान केंद्रांवर झालेल्या या मतदानासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। येत्या 16 तारखेला मतमोजणी होणार आहे। आज जागतिक नभोवाणी दिन आहे। विविध माहितीपर आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दूरवरच्या श्रोत्यांपर्यंत थेट पोहोचवणाऱ्या रेडिओचं महत्त्व लक्षात घेऊन 13 फेब्रुवारी हा दिवस दरवर्षी जागतिक नभोवाणी दिन म्हणून साजरा केला जातो। रेडिओ ही प्रसार माध्यमांच्या क्षेत्रातली एक मोठी क्रांती ठरली। वर्तमानपत्र वाचायचं म्हणजे अक्षर ओळख लागते। इथं ती कोणतीच अडचण नाही। त्यामुळे शहरी भागातल्या उच्चभ्रूंपासून ते खेड्यापाड्यातल्या वाडी तांड्यावरच्या सामान्यांनाही कार्यक्रमाचा आनंद घेता येऊ लागला। बातम्यांमधून जग त्यांच्या कानापर्यंत आलं। दर्जेदार संगीत, नाट्य आणि चर्चात्मक कार्यक्रमांनी त्यांची अभिरुची घडवली, चांगलं ऐकण्याची गोडी लावली। क्रिकेटला धर्म मानल्या जाणाऱ्या या देशात थेट समालोचन ऐकताना मैदानावरचा थरार थेट श्रोत्यांपर्यंत पोहोचला। जगभरात रेडिओनं क्रांती घडवलीच, भारतात याचं श्रोत्यांशी असलेलं नातं अलवार आणि अगदी आपुलकीचं आहे। कित्येकांचा तर तो जीवाभावाचा सोबती झालाय। तंत्रज्ञानाच्या बदलांचा वेग अचाट होता, त्यानुसार रेडिओ देखील बदलू पाहत होताच। त्याचवेळी सिनेमा, दूरचित्रवाणी आणि नंतर इंटरनेट यांच्या वावटळीत रेडिओ मागे राहील की काय अशी शंका अनेकांच्या मनात उपस्थित झाली देखील। मात्र या माध्यमानं स्वतःला काळासोबत अद्ययावत ठेवलं।
रेडिओचा आकार छोटा झाला, वजनानं तो हलका झाला. एकूणच रेडिओ बाळगणं सोपं झालं. मोठी क्रांती झाली ती FM रेडिओमुळं. तो लोकप्रियतेच्या शिखरावर विराजमान झालाय. खासगी गाडी, रेल्वे, बस, अगदी तुमच्या मोबाईल फोनमधून फक्त तुमच्याशीच हितगुज साधणारा हा मित्र खास आणि हवासा न ठरता तरच नवल. विद्यापीठांनी शिक्षणाच्या प्रसारासाठी वेब रेडिओ काढले. स्थानिक पातळ्यांवर सामुदायिक नभोवाणी केंद्रांचं जाळं भक्कम होत चाललंय. इंटरनेटवरही सगळी नभोवाणी केंद्र आपल्या सेवेसी तत्पर आहेत. आता हे माध्यम पूर्ण सामर्थ्यानिशी आपल्या ध्येयाची पूर्ती करण्यासाठी अग्रेसर झालं आहे. सर्व समाज शिक्षित, जाणकार आणि अभिरुची संपन्न असा घडवण्याची त्याची आस पूर्ण होईल अशी आशा बाळगूया. क्रिकेट जगतातला सर्वोत्कृष्ट महोत्सव अर्थात विश्वचषकाचा थरार उद्यापासून ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये सुरू होतोय. काल या स्पर्धेचं औपचारिक उद्घाटन झालं. क्रिकेट रसिक आतुरतेनं वाट पाहत असलेला क्षण आता जवळ येऊन ठेपलाय. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडनं संयुक्तपणे आयोजन केलेल्या या 11व्या विश्वचषकाची सुरुवात उद्या श्रीलंका न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया इंग्लंड यांच्यामधल्या सामन्यांनी होणार आहे. तर 15 फेब्रुवारीला भारत पाकिस्तान हा पारंपरिक मुकाबला होणार आहे. 14 देशांच्या सहभागानं 14 मैदानांवर 44 दिवस हे क्रिकेट युद्ध रंगणार आहे. भारत, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, वेस्ट इंडिज, संयुक्त अरब एमिरात, झिम्बाब्वे आणि आयर्लंड हे 7 संघ एका गटात असून ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, श्रीलंका, न्यूझीलंड, बांगलादेश, अफगाणिस्तान, स्कॉटलंड हे 7 संघ दुसऱ्या गटात आहेत. 15 मार्चपर्यंत साखळी सामने झाल्यानंतर प्रत्येक गटातले गुणानुसार पहिले 4 संघ उपांत्यपूर्व फेरीत खेळतील. 24 आणि 26 मार्चला उपांत्य फेऱ्या होणार असून मेलबर्न इथं 29 मार्चला अंतिम सामना होणार आहे. 1983 आणि गतवेळी म्हणजे 2011 साली विश्वचषक जिंकणाऱ्या भारतानं या खेपेलाही विश्वचषक राखावा अशी भारतीय क्रिकेट चाहत्यांची अपेक्षा निश्चितच आहे. मात्र भारतासाठी हे आव्हान खडतर असल्याचं क्रिकेट पंडितांचं मत आहे. भारताला उपांत्यपूर्व फेरी गाठणं कठीण नसलं तरी बाद फेरीत मात्र वाटचाल सोपी नाही. यजमान ऑस्ट्रेलिया संघ प्रबळ दावेदार मानला जातोय. पण क्रिकेट हा नेहमीच अनिश्चिततेचा खेळ मानला गेला असल्यामुळे शेवटी मैदानावर जो जीता वही सिकंदर हेच खरं. केरळमध्ये सुरू असलेल्या 35व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा आज अंतिम दिवस आहे. 13 दिवस चाललेल्या या स्पर्धेत आतापर्यंत सेना दलानं सर्वाधिक 86 सुवर्णपदकं पटकावत आपलं पहिलं स्थान कायम ठेवलंय. केरळ संघानं 48 सुवर्णपदकं मिळवत पदक तालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. 38 सुवर्णपदकांसह हरियाणा तिसऱ्या स्थानावर आहे. तर 29 सुवर्णपदकं, 42 रौप्य आणि 48 कांस्य पदकं मिळवत महाराष्ट्राची चौथ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं यशस्वी आयोजन केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचं कौतुक केलं आहे. हवामान. येत्या 36 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 32, किमान 17, नागपूर 32, 15, पुणे 33, 13, औरंगाबाद 31, 15, नाशिक 32, 11, कोल्हापूर 33, 18, रत्नागिरी 33, 17, सोलापूर 35, 18 आणि अमरावती कमाल 30 आणि किमान 17 अंश सेल्सिअस. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. बंगळुरू एर्नाकुलम इंटरसिटी एक्सप्रेसचे 9 डबे रुळावरून घसरून झालेल्या अपघातात 11 जण ठार तर 50हून अधिक जण जखमी. ग्रामीण भागातल्या शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न करणार मुख्यमंत्री. पाकिस्तानात पेशावरमधल्या मशिदीवर आत्मघातकी दहशतवादी हल्ला, 20 ठार तर 50 जखमी. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात शासकीय कृषी महाविद्यालय सुरू करणार एकनाथ खडसे. आणि 35व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 29 सुवर्णपदकांसह महाराष्ट्र चौथ्या स्थानावर. आज होणार स्पर्धेची सांगता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. प्रदूषण ही सर्वच सजीवांना भेडसावणारी समस्या. या समस्येच्या विविध पैलूंचा वेध घेणारी मुलाखत मालिका आम्ही 9:30च्या बातम्यांमधून सादर करत आहोत. या अंतर्गत भूमी प्रदूषणाची कारणं, परिणाम आणि संभाव्य उपाययोजना याविषयी चर्चा करण्यासाठी पर्यावरण तज्ज्ञ प्राध्यापक संजय जोशी आज आपल्या 9:30च्या बातम्यांमध्ये येत आहेत.
तेव्हा पुन्हा भेटूया रात्री 9:30 वाजता सह्याद्री उपग्रह वाहिनीवर. नमस्कार.